नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। केंद्र सरकारचा मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांना होणार जबरदस्त आर्थिक फायदा। 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान बदलणार आहे। विशेष म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचारी, संरक्षण कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी हा निर्णय अतिशय क्रांतिकारी ठरेल। पगारात ऐतिहासिक वाढ। सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 आहे, मात्र 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार हे वेतन 41,000 ते 51,480 रुपयापर्यंत वाढणार आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना दरमहा तब्बल 23 ते 33,000पर्यंत अधिक पगार मिळणार आहे। पेन्शनधारकांचे नशीब फळफळणार। सध्या 9,000 असलेली किमान पेन्शन थेट 20,500 ते 25,740 रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे। यामुळे निवृत्ती कर्मचाऱ्यांना हाताहाती अधिक पैसा येईल आणि त्यांची आर्थिक स्तर उंचावेल। मित्रांनो, कोणाला मिळणार हा लाभ? 8व्या वेतन आयोगाचा लाभ केवळ केंद्रीय सरकारी कर्मचारी, संरक्षण कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे। हे कर्मचारी लाभार्थी असतील केंद्रीय सरकारच्या विविध मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी, संरक्षण दलातील अधिकारी व जवान, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, पेन्शनधारकांसाठी सरकारी कर्मचारी। तर मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे काय? राज्य सरकार वेतन आयोगाच्या शिफारशींना थेट लागू करत नाहीत, मात्र काही राज्ये केंद्राच्या धर्तीवर आपल्या कर्मचाऱ्यांना लाभ देऊ शकतात। त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचेही वेतन वाढीची प्रतीक्षा करत आहेत। योजना लागू झाल्यानंतर मोठा बदल। 8वा वेतन आयोग केवळ पगार वाढ नाही तर कर्मचाऱ्यांच्या जीवनमानातही सुधारणा होईल। अधिक पगारामुळे त्यांची कार्यशक्ती वाढेल, आर्थिक स्थैर्य मिळेल आणि बचत व गुंतवणुकीतही वृद्धी होईल। धन्यवाद मित्रांनो, जय महाराष्ट्र।